Yamaham vadantam vadeta Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Buddhang saranang gacchami Buddhang saranang gacchami. Dhammang saranang gacchami Dhammang saranang gacchami. Sanghang saranang gacchami Sanghang saranang gacchami. Dutiyampi buddhang saranang gacchami Dutiyampi buddhang saranang gacchami. Dutiyampi dhammang saranang gacchami Dutiyampi dhammang saranang gacchami. Dutiyampi sanghang saranang gacchami Dutiyampi sanghang saranang gacchami. Tatiyampi buddhang saranang gacchami Tatiyampi buddhang saranang gacchami. Tatiyampi dhammang saranang gacchami Tatiyampi dhammang saranang gacchami. Tatiyampi sanghang saranang gacchami Tatiyampi sanghang saranang gacchami. Di sarana gamana sampurna Aham bande. Pranatipata veramani sikkhapadang samadhiyami Panatipata veramani sikkhapadang samadhiyami. Adinna dana veramani sikkhapadang samadhiyami Adinadana veramani sikkhapadang samadhiyami. Kame sumiccacara veramani sikkhapadang samadhiyami Kamesa miccācara veramani sikkhapadang samadhiyami. Musavada veramani sikkhapadang samadhiyami Musavada veramani sikkhapadang samadhiyami. Surameraya majjapamadatthana veramani sikkhapadang samadhiyami Suramere majjapamadatthana veramani sikkhapadang samadhiyami. Isarmenam sadim panchasilang dhammam sadhukam surakitam Gatva appamadena silang sampadeta Aham bande. Sadhu sadhu sadhu. Buddhang namami. Dhammang namami. Sanghang namami. Ahawantami sarvada. Namo tassa
पतिया जाति जरा मरणं मा परिमोक्ष स्वामी इमेना पुर्यं कम्मेन माने बाल समागमो संतं समागमो होतो यावनी वानपतिया देववसतु कालेन संपत्ति हेतु च हितो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको सकलं बीजं विधुरयानं देवरूपं सुजीव निमलचको कविरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचिन्तं निभयकामं सुरतधम्मं सुवेम विरतराजो सुजननेतं हेमरावं सरामि हेमरावं सरामि हेमरावं सरामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा येत नाही मोठा पाऊस येत नाही मोठा आल्या बघू मोठा येत नाही पाऊस मोठा येत नाही. हॅलो. आता या ठिकाणी पूजनीय भदंत उपपुत्रजी माथेरो यांनी आपला श्रीचरण परिशील दिलेला आहे. त्रिरत्न वंदना पूजापाठ झालेली आहे. यानंतर आपण सत्काराकडे वळूया. पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करण्याची आहे. बोल एक काम करना. हा यानंतर स्वागत गीत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक विजय साठी स्वागत केले जातील. पाऊस यायला मध्ये सर्व उपस्थित बांधव आज सर्व उपासकांना विनंती आहे विहारामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. सर्वांना विनंती आहे.
वो बॉक्स देख ना SVP बहुजन विकास पार्टी चला हो चला चला पुढे चला चला पुढे लवकर चला अरे थांबू नको रे पहिला येते आधी पहिला येते बोलायचं परत बोलायचं इथून थोडं पाठीमागे इथं पुढं मान्यवर जा लवकर जागा शांततेचं सहकार्य करायचंय उपासकांनी पुढे येऊन कसा सर्व उपासकांना सूचना पुढे येऊन कसा पुढची मंडळी पुरुष मंडळी समोर पुरुष मंडळी बाहेर थांबलेले पुरुष मंडळीमध्ये यांच्या हॉलमध्ये थांबले माहिती आहे हॉलमध्ये थांबलेली बाहेरची मंडळी इकडे या सगळ्या घेऊन या बाहेरच्या सर्व उपासकांना सूचना उद्यामध्ये येऊन बाहेर कोर्समध्ये थांबलेली मंडळी मध्ये या कोर्समध्ये मंडळी थांबलेली मध्ये या त्याला मदत करा बाहेर मंडळी हॉलमध्ये तिकडे यामध्ये जागा आहे कोर्स मंडळी मदत कोर्समध्ये कुठे येते मध्ये या बाहेर उभे असलेल्या उपासकांना सूचना सर्वांनी मदत घेऊन विहारामध्ये दरवाजात उभा राहणार जे दरवाजामध्ये उभे आहेत ना उपासक त्यांना सूचना आणि बुद्धिविहारामध्ये येऊन तालावर व्हावं त्याला समोर जरा या पुढे या प्रवीण सर पुढे येऊन या सर्वांना
समोर सारखा उपासक वर्ग उपासकांना सूचना पुढे करून बसा. बाहेर कोर्टमध्ये थांबलेल्या उपासकांना सूचना मठामध्ये बसा. विहारामध्ये या. थोडी पुढे सरका या पुढे मंडळी पुरुष मंडळी पुढे या महानंद पुढे या तू रावण पुढे या ना या पुढे सरका पुढे सरका मागची मंडळीला जागा नाही कोर्टमध्ये काय मंडळी थांबली बाहेर अशोकराव सर्व मध्ये या तुम्ही दारात उभे राहू नका साहेब मध्ये या सर्व गप्पा मारू नका गप्पा मारा नाही कधी भेटले नाही एकमेकाला या लवकर दारात उभे राहू ना पुन्हा हो गोरे गुरुजी काय काळे गुरुजी कोण थांबलाय राजू बाहेर थांबवतो इकडे कोर्ट मध्ये या जागा कोर्ट मध्ये खुर्च्या लाव राजू बाहेर कोर्ट मध्ये खुर्च्या लाव पाऊस बंद झाला वाटतं परत बाहेर जायचं पावसामुळे खराब होते तो कार्यक्रम आपला पुढे सुरू होणार आहे सर्वांनी शांततेनं पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत शिस्तीचं सहकार्य करा गोंधळ गडबड करू नये पुरुष मंडळींनी जरा आणखी पुढे सरकून माझा पोस्टमध्ये माणसाला जागा नाही आहे त्यांना जागा करू द्या स्वागत करण्यापूर्वी नेहमी प्रथेप्रमाणे आमचे विजय सातोरे यांना स्वागत मला फार आवड आहे आणि फार छान बोलतात
त्यांचं स्वागत केलं. आज वर्षावास व धर्मनिष्ठेच्या कार्यक्रमाची ही सुरुवात वंदनेने झालेली आहे. या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे पूर्णा शहरातील या नगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय उत्तमदादा कदम, तसेच पूर्णा शहरातील सर्वच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच पाहुणे मंडळींचं आगमन झालेलं आहे. आज गुरुपौर्णिमा मानल्या जाते आणि गुरुच्या चरणी पुष्प समर्पित करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात. ब्रह्मगुरु देती ज्ञान, ब्रह्मगुरु देती ज्ञान, करू हे श्रवण. धम्मगुरु देती ज्ञान, करू हे श्रवण. बुद्ध भीमा परी त्यांना करू हे नमन. बुद्ध भीमा परी त्यांना करू हे नमन. महास्तवीर उपगुप्त पंतेजीचा पाठ, तेच दावती आम्हाला विहाराची वाट. विचारांची लाट त्यांचे विचार भवन, विचारांची लाट त्यांची विचार भवन. बुद्ध भीमा परी त्यांना करू हे नमन. भंत शीलवंत थेरो भंते पैयसार, भंते शीलवंत थेरो भंते पैयसार. भंते पैया वंश सांगे बुद्धाचे विचार. परित्राण पाठ त्यांचा, परित्राण पाठ त्यांचा विचार ग्रहण. बुद्ध भीमा परी त्यांना करू हे नमन. गुप्ते सावळे येडके आले सार मान्यवर. रोडे शिंदे आले खरात मांडण्या विचार. बौद्ध धम्माचा हा प्रचार, बौद्ध धम्माचा हा प्रचार, हे नागरिक सुजान. बुद्ध भीमा परी त्यांना करू हे नमन. विचार बुद्धाचे जगी ठरले वरदान. विचार बुद्धाचे जगी ठरले वरदान. झोगळे परिवार म्हणून करते खीरदान. शाहीर सातोरे गातो, शाहीर सातोरे गातो संजयचं कवन. बुद्ध भीमा परी त्यांना करू हे नमन. बुद्ध भीमा परी त्यांना करू हे नमन. आणि गजबजच आपण या ज्या पौर्णिमेनिमित्त वर्षभर कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी जमलेला आहोत. तद्वतच याच ठिकाणी पूर्णेतील एक धडाडीचं नेतृत्व तथा माझेच नाही तर आपल्या कित्येकांचे मार्गदर्शक असलेले रिपब्लिकन नेते माननीय प्रकाशदादा कांबळे यांचा जो वाढदिवस आहे तर जोरदार टाळ्या होता. कारण समाज कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं, समाज कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं. कारण आकाशातील चंद्रावरी तारे सांगू लागले आम्हाला, आकाशातील चंद्रावरी तारे सांगू लागले आम्हाला. आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो प्रकाश कांबळे दादा.
ठेवण्या जिवंत, चळवळ भीमाची ठेवण्या जिवंत, कधीच घेतली नाही उसंत, चळवळ भीमाची ठेवण्या जिवंत, कधीच घेतली नाही उसंत, नेहमीच राहती पुढे, नेहमीच राहती पुढे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रकाश दादा कांबळे, हार्दिक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रकाश दादा कांबळे, समाजासाठी ते दिन रात, योद्धा परी ते मैदानात, रक्त भीमाचं नसा नसात, यातच घातली सारी हयात, अन्यायाला पाहून रक्त हे सळसळे, अन्यायाला पाहून रक्त हे सळसळे. आणि म्हणून बंधूंनो, ज्या महामानवांनी ज्या आपलं संपूर्ण आयुष्य या समाज कार्यासाठी व्यतीत केलं, असे प्रकाश दादा कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी अत्यंत सुमधुर आवाजामध्ये विजय सातुरे यांनी गीत सादर केलेलं आहे. आपण आता स्वागतासाठी बोलूया. पूजनीय डॉक्टर लेहलला कंबोडिया या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. आणि गुरुच्या मार्गदर्शनाखाली असल्याच्या नंतर पूर्णा शहराचं नाव भटजीनं कंबोडिया देशामध्ये देखील लिहिलेलं आहे. तेव्हा या ठिकाणी पूजनीय पुस्तकाचं स्वागत करण्यात येत आहे. पूजनीय डॉक्टर बदंतो गुप्तजी महादेव व हिंदू संघ याचं स्वागत उपासिका कांताबाई कासाबाई कांबळे, कांताबाई साळवे, सुशीलाबाई जमदाळे, शोभाबाई गोंधळे यांनी या ठिकाणी येऊन पूजनीय डॉक्टर बदंतो गुप्तजी महादेव याचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे मनीषा पाटील, जनाबाई सुंदरे, सीताबाई प्रगटे, उषा गायकवाड यांनी येऊन पुस्तकाचं स्वागत करायचं आहे. कुसुमबाई सदावर्ते, रत्नाबाई बागुल यांनी देखील येऊन स्वागत करायचं आहे. मनीषा पाटील, हॅलो यानंतर पूजनीय डॉक्टर बदंतो गुप्तजी महादेव या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचा परिचय देतील. प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम राबवला जातो आणि वर्षावासच तर माझा स्वतः हा 44वा वर्षावास आहे. म्हणजे किती उन्हाळे पावसाळे पाहिले ते तुम्ही बघा. आणि त्याच्यामुळे थेरो महाथेरो म्हणतात. थेरडा जे म्हणतात ना, थेरडा म्हणजे म्हाताऱ्याबद्दल म्हणतात उद्धवला. आमच्याकडे जे सिनियर झाले त्याला थेरो पालीमध्ये शब्द आहे. थेरडा म्हणणं बरं वाटत नाही म्हणून पालीमध्ये थेरो महाथेरो म्हणतात. ते सिनियर आहे. या गोष्टी आपल्या विहारामध्ये असतात.
त्याचा हा पहिलाच वर्षावास आहे आणि असं संयुक्तपणे आजच्या कार्यक्रमाचं आयोजन प्रत्येक पौर्णिमेलाच आपण करतो. परंतु आजचं वैशिष्ट्य एक तर आताच शाळेने जाहीर केल्याप्रमाणे प्रकाश कांबळे यांचा जन्मदिन आणि जे पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत. आयुष्यमान अनिल कुमार साबळे हे विभागीय अध्यक्ष आहेत माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभाग छत्रपती संभाजीनगर. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे संभाजीनगर आणि अमरावती दोन्ही सध्याचे अर्ज आहेत. जबाबदारीचं काम आहे आणि आज खरं म्हणजे रविवार नाही, सुट्टी नाही. सुट्टी नसताना खास आपल्या कार्यक्रमासाठी रजा देऊन ते इथे आलेले आहेत. हा धार्मिकपणाचाही त्यांचा गौरव आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतो. सोबतच डॉक्टर उत्कर्ष कुठे साहेब आले का सोबत पाठीमाग पुढच्या गावाने आहेत ते परवाची मंडळी उशिरा गावाला पाऊस घेऊन उशीर लवकर आले. त्याशिवाय राजू येडके हे आपल्याकडे यापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये होते आणि आता जरा वरचे अधिकारी म्हणून समाज कल्याणचे परभणीला जे मुख्य समाज कल्याण अधिकारी म्हणून अनेक निवडला होते अगोदर आणि ठिकठिकाणी होते. त्यांनाही सामाजिक दृष्टी आहे, जुनाच आमचा जवळचा परिचय आहे आणि यावर्षी त्यांच्याच विभागाने महाराष्ट्र शासनाने आपल्या पृथ्वीयानाला बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवित केलेला आहे. त्याबद्दल त्यांच्या विभागाचा मी आभारी आहे. धन्यवाद. एक तर त्यांनी गौरव केलाच केला. 1 लाख रुपये आपल्या महाराष्ट्र शासनाने संस्थेला या पुरस्कारासोबत दिलेले आहेत. एक आमच्या मोठे मॅडम अगोदर होत्या, कलेक्टर साहेब यांचंही त्याच्यात मोठं योगदान आहे. असे सामाजिक कार्याची जाणीव असलेले मी आपले महेंद्र गुन्हा त्याला परवाच फोन केला. असं आहे तुम्हाला मोठेजी इथे आपले एलकेजी इथे असेल तुम्हाला माहीत नसावं असं होऊ नाही म्हटलं. तर ते म्हणाले मलाही माहिती मिळालेली आहे. त्यांनाही त्यांचंही काम समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं आहे. प्राध्यापक प्रदीप रोडे बीडला असतात. त्यांचं देवगिरी प्रतिष्ठान संस्था चालक आहेत. कृषी शैक्षणिक संकुलन शिक्षण क्षेत्रामध्ये प्रावीण्य त्याने संस्थेच्या रूपाने जाळं मराठवाड्यात म्हटलं तरी काही हरकत नाही असेल जाळं त्यांनी चांगल्या पद्धतीनं पसरवलेलं आहे आणि अनेक शाळा कॉलेज सर्व प्रकारच्या इन्स्टिट्यूट वसतिगृह ते बीडला चालवतात. त्यांना मागच्या वेळेला चैनामध्ये एक पुरस्कार मिळाला. त्यानंतर दक्षिण कोरियाला आपण ते बाबासाहेबांचा पुतळा दोन्ही आहेत का बाबासाहेबांचा पुतळा जो आपल्या इथून गेला होता तो दक्षिण कोरियामध्ये रोडे सरांनी तिथे गेले आणि तिथे तो बाबासाहेबांचा पुतळा बसवला. थायलंडला आमच्या सोबत आले. कालच्या वेळेला कंबोडियाला आले. दोघंही पती पत्नी दीपाताई आणि ती असे एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेले आणि शिक्षणाचा ध्यास आपल्या गरीब मुलांना उच्च दर्जा कसा प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करणारे तळमळ करणारे उपासक म्हणून ज्यांनी बीडला आपल्यामध्ये काही मंडळी आली होती ते 6 एकर जमीन घ्यायसाठी घेतलेली आहे. पण ते आनंद कौशल्याची तिथे 50 वर्षापूर्वी आले होते. त्यांनी एक बोधी वृक्ष तिथे लावलेला आहे. तो आता बोधी वृक्ष 50 वर्षात झाला
वीज पोचलेली आहे. पाणी जिथपर्यंत आपल्या कार्यक्रमापर्यंत खॉल केलेलं आहे, रूप केलेले आहेत आणि दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाला तिथे आपण धम्म परिषद घेत असतो. पण ते धम्मशील ते काम पाहतो. परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या जागेला हे काम करण्याला आतापर्यंत थोडे सरांनी ते सांगत नाही, हिशोब ठेवत नाही. ते मला वाटतं 10 लाख रुपये आतापर्यंत त्या विहाराच्या कामाला त्यांनी लावलेले आहे. एवढे सरांनी ही जी समाजाबद्दलची केवळ भाषण करून बोलून नाही तर प्रत्यक्ष कृतीनं ते काम पाहतात. ते प्रतिपत्ती दोघंही आपल्याकडे आलेले आहेत. आपल्या नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुटेजी जरा उभं राहून आम्हाला दिसू द्या कोण आहे. जरा टाळ्याच्या गजरामध्ये मुख्य अधिकारी आपल्या शहराचे जे मुख्य आहेत, नगरपालिकेचे आहेत तयार आपले मुख्य आहेत. तेव्हा बरोबर उशिरा का होईना पाऊस उघडल्यावर वेळेवर आले. त्यांचंही आपल्या या समितीकडून सहर्ष स्वागत करतो. त्याशिवाय कैलास कराड हे धम्माचे उपासक जाणण्यावरून नेहमी भिक्खूंचा सहवास, भिक्खूंना दान, भिक्खूंची देखभाल, धम्माप्रती श्रद्धा अशा प्रकारे बाळगणारे जाणण्यामध्ये एक उपासक म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो. मागच्या वेळेला ते येऊन गेले. त्याशिवाय आमचे उत्तमरावजी कदम आपल्या शहराचे माजी नगराध्यक्ष. कुठलाही कार्यक्रम त्यांना कळाला, निमंत्रण वगैरे काही लागत नाही आम्हाला. कार्यक्रम आहे विहारात काय भक्ती काय जायचं. उत्तमराव कदमजी यांचं आमचं प्रेम वैचारिक मानसिक अशा प्रकारे त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून एखाद्यावर चुकून ज्यांना होत नसेल पण कार्यक्रम टाळत नाहीत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. आमचे वसमतून आलेले यशवंत उभारे गुत्तेदार मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत आपल्या समाजामध्ये. म्हणजे ज्याला आपण कुठलंच लिमिट नाही अशा प्रकारे ते अनलिमिटेड कामं गुत्तेदारीचे स्वतःची मोठी यंत्रणा. आमच्यासोबत कोरिया, जपान, थायलंड अनेक देशालाही ते आलेले आहेत. तेही एक उपासक म्हणून आपल्या विहाराशी सातत्याने जोडलेले आहेत, उपस्थित झाले. त्याशिवाय जी काही मंडळी कोरियाला आपल्या कंबोडियाला आलेली होती ती सर्वच उपासक मंडळी इथे उपस्थित आहेत. तेव्हा प्रमुख अतिथींचं आपण आपल्या प्रथेप्रमाणे स्वागत करूया. त्यानंतर कंबोडियाला आलेल्या महिला उपासकांचं स्वागत होईल. त्याप्रमाणेच जे जन्मदिवस आहे प्रकाश कांबळे यांचंही स्वागत होईल. तेव्हा मध्येच कोणीतरी गोंधळ करू नये. कार्यक्रमामध्ये आपलं हार जे काय आणलं असेल ते जरा तेव्हा नको जास्त असं गुंतवून घेऊन देऊ नका. थोडं थांबा. आमच्या कार्यक्रमाचा प्रोटोकॉल, कार्यक्रमाची शिस्त जर मोठी तर बरं नाही. म्हणून सर्वांना संधी. आमचे विजय जोंधळे, डॉक्टर जोंधळे आईच्या स्मरणार्थ शिवरदान करणार आहेत. त्यांनी खीरदान केली आज. प्रकाश कांबळे यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं अशोक कांबळे आणि त्यांची टीम त्यांनी लड्डू वाटप ठेवलेले आहे. लड्डू भेटत, खीरही भेटत. आमच्या कापुरी आई तेही शिवरदान करणार आहे. जे जे रक्तदान, हार, स्वागत जे असेल ते सर्वांचं सन्मानपूर्वक स्वीकारला जाईल. तेव्हा जरा कार्यक्रमाची शिस्त आणि नियोजन आम्हाला नीट पद्धतीने इथे तुम्हाला पाहता येईल यासाठी आपण लक्ष राहावं.
अरे पाहुण्यांचा या ठिकाणी प्रतिनिधीला परिचय दिलेला आहे. त्यानंतर पाहुण्यांचं आपण स्वागत करणार आहोत बुद्धिविहार समितीच्या वतीने. तेव्हा माननीय डॉक्टर उत्कर्ष गुटे साहेब मुख्याधिकारी नगर परिषद पूर्णा यांचे स्वागत उपासक गौतम घोडे, उपासक विजय रणवीर, दिलीपराव गायकवाड शाल पुष्पहार स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात येत आहे. माननीय डॉक्टर उपासक गौतम घोडे, विजय रणवीर, दिलीपराव गायकवाड, अमृत मोरे, मधुकर गायकवाड यांनी येऊन स्वागत करायचं आहे. अमृतराव मोरे टाळ्या वाजवा सर्वांनी. यानंतर माननीय अनिल साबळे, छत्रपती संभाजीनगर यांचे स्वागत शाल पुष्पहार स्मृतिचिन्ह व स्मृतिका देऊन स्वागत करण्यात येत आहे. माननीय प्रकाशदा कांबळे, माननीय हर्षवर्धनजी गायकवाड, उपासक यादवरावजी भगतसाहेब, त्याचप्रमाणे गौतमराव भंडारे यांनी येऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. माननीय अनिल साबळे, छत्रपती संभाजीनगर यांचे स्वागत करण्यात येत आहे. प्रकाशदादा कांबळे, हर्षवर्धनजी गायकवाड, चंद्रबाबू भोसले, उत्तमराव निदारे, सर्वांनी टाळ्या वाजवा. महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल पूजनीय डॉक्टर वेदांत उपगुप्तजी माथुर, कार्याध्यक्ष अखिल भारतीय हिंदू संघ यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. संविधान गौरव समितीच्या वतीने प्रकाशदादा कांबळे, डॉक्टर अशोक कांबळे, प्राध्यापक अशोक गोंधळे, धर्मप्रचाराबद्दल विपुल श्रीरत्न यांचं देखील स्वागत करण्यात येत आहे. प्रकाशदादा कांबळे, डॉक्टर अशोक कांबळे, प्राध्यापक अशोक कांबळे, यानंतर राजू येडके परभणी यांचे स्वागत शाल स्मृतिचिन्ह पुष्पहार स्मरणिका देऊन स्वागत करण्यात येत आहे. उपासक गंगाधर कांबळे गडबडीकर, उपासक एम यू खंदारे,
उपासक ज्ञानोबा जोंधळे, उपासक अशोक बी कांबळे यांनी या ठिकाणी येऊन स्वागत करायचं आहे. चला चला आता आलंच नाही कोणी तिकडचं. चला नाही हेच करायचं याला नका धरू. उपासक अशोक बी कांबळे यांच्या हस्ते राजवेडके परभणीकर यांचं शाल पुष्पहार स्मृतिचिन्ह स्मृतिका देऊन स्वागत करण्यात येत आहे. टाळ्या वाजवा सर्वांनी. त्यानंतर प्राध्यापक प्रदीप रोडेकर यांचे स्वागत हे देखील कंबोडिया या ठिकाणी केले होते. त्यांचं स्वागत शाल पुष्पहार स्मृतिचिन्ह आणि स्मृतिका देऊन स्वागत करण्यात येत आहे. उपासक यशवंत लामसुंगे, ॲडव्होकेट धमा जोंधळे, उपासक यशवंत उपारे गुस्तेदार, त्याचप्रमाणे डॉक्टर अशोक जोंधळे हे स्वागत करतील. त्याचप्रमाणे पूज्य डॉक्टर भदंत उपगुप्तजी महाथिरो प्राध्यापक प्रदीपजी रोडे सर बीड यांचं स्वागत. यशवंत लामसोंगे, ॲडव्होकेट धमा जोंधळे, उपासक यशवंत उभारे गुत्तेदार, डॉक्टर अशोक जोंधळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. लक्ष द्या सर. धमाना ओके. यानंतर पूज्य डॉक्टर भदंत उपगुप्तजी महाथिरो यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. कंबोडिया या ठिकाणी गेल्याबद्दल प्रकाशदादा कांबळे सहपरिवार येऊन या ठिकाणी स्वागत करतील. सर सर इकडे लक्ष द्या. आम्रपाली डॉक्टर केशव डोंगरे हे या ठिकाणी प्रदीप रोडे सरांचं स्वागत करत आहे. प्रकाशदादा कांबळे, समस्त कांबळे परिवार, कपिल कांबळे, चला कपिल कांबळे. शिवदान करण्यात येत आहे. नेता आपण दुबारा तुम्ही बसणार तर बोलत होतो. अशोक कांबळे, प्राध्यापक अशोक कांबळे, इकडे लक्ष द्या. दादा ओके. यानंतर माननीय कैलासराव जालना यांचं स्वागत शाल पुष्पहार स्मृतिचिन्ह व स्मृतिका देऊन करण्यात येत आहे. उपासक विजय बगाटे सर, उपासक वारा काळे, उपासक शिवाजी थोराम मामा, उपासक मिलिंद कांबळे यांच्याकडून स्वागत करण्यात येत आहे.
माननीय कैलासराव यांना कोणाचं स्वागत करायचं तिथं ना बाबा टाकी बरं सर इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ओके पूजनीय पूर्ण व्यवस्थापनाबद्दल कृपयांची आमचं सरकार निश्चित आहे. लगेच काय तरी पाठवा. 2 मिनिटं आपल्याला वर्षावासाचे अधिष्ठान आहे ते करायचं आहे. 1 मिनिटाचा कार्यक्रम आहे. सर्वांनी खाली बसून हात जोडा. सर्वजण महिला आमदार खाली बसून घ्या. मला सर्वजण साधू 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 म्हणते. मी म्हणेन त्याप्रमाणे इमस्मिन् विहारे इदं देवासं वत्स उपेमि इदं वत्स उपेमि इमस्मिन् विहारे इमं देवासं वत्सं उपेमि इदं वत्सं उपेमि ततीयम्पि इमस्मिन् विहारे इमं देवासं वत्सं उपेमि इदं वत्सं उपेमि. साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. धन्यवाद. आता सांगितल्याप्रमाणे सर्वांचं स्वागत स्वीकारलं जाईल, वरदान स्वीकारलं जाईल. आणखी कोणाला काही द्यायचं असेल ते सगळं दान स्वीकारलं जाईल. स्वागत होणार आहे प्रकाशजी कांबळे यांचं. एक चांगलं स्वागत आहे. डॉक्टर कृष्णराव इंगोले आरोग्य विभागात जिल्हा परिषद सेवानिवृत्त झाले होते आणि स्वप्नाला इंगोले हे आहेत राजवाडी तालुका सेलू जिल्हा परभणी येथील आहेत. 54 गुंठे जमीन आता तुम्हाला सांगितलं म्हणजे जवळपास 1.5 एकरपेक्षा जास्त आहे. त्यामध्ये RCC एक बंगला बांधलेला आहे, कंपाऊंड वॉल आहे. त्यानंतर त्यांच्याकडे सोनं चांदी बँक लॉकर एक ट्रॅक्टर 4 व्हीलर गाडी आणि गाई वगैरे आहेत. त्याशिवाय विहीर आहे. त्यांनी मरणोपरांत दोघांनी मुलगा आहे त्यांना मुलगी आहे ती लग्न करून आपापल्या घरी गेलेली आहे. उत्तमराव ही सर्व जमीन आणि मालमत्ता आपल्या पुण्याच्या बिहारला त्यांनी दान केलेली आहे. स्वतःचा दोघांचा देह गेल्यानंतर तर सरकारला दान केलाच केला म्हणजे गव्हर्नमेंटला मरणोपरांत. ही प्रॉपर्टी सुद्धा त्यांनी दान केलेली आहे. त्या दोघाही जोडप्यांचा इथे सत्कार आमचे जगदीश लोकन पुढे या उत्तमरावजी आणि प्रमुख पाहुणे सर्वांनी या जोडप्यांचा जर सत्कार केला तर जरा आणखी कौतुक होईल आणि एक चांगलं काम या इंगोलीचे कुठे बाई कुठे आहेत या दोघे या समोर या हात गेले या दोघं या उत्तमरावजी पुढे या एकच या
सांगते एक स्मृतीचे नाही आहे जरा जोरदार टाळ्यांच्या गजराने स्वागत करावं. गाणं संग्राम बुद्धाची परंपरा आपण अनाथ पिंडिकाचं उदाहरण देतो, उदाहरण देतो. इकडे लक्ष द्या सर. आपल्याकडे उदाहरण आहेत साहेब इकडे बघा. नाही तसं नाही. ओके चांगलं काम या परिवाराने केलेलं आहे. जेव्हा जेव्हा तिथे कार्यक्रम आम्ही ठेवणार आपण सगळ्यांना महिलांना सगळ्यांना घेऊन आम्ही त्या राजेवाडीला जाणार आहोत. सर्वांना कार्यक्रमामध्ये बोलून सर्वांना ते गाणं दाखवण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करू आपण. यानंतर संविधान गौरव समितीच्या वतीने बुद्धिविहाराचे उत्कृष्ट व्यवस्थापन केल्याबद्दल त्याप्रमाणे त्यांचा या ठिकाणी पहिला वर्षावास सुरू होत आहे. पूजनीय नरेंद्र पयवल यांचं देखील स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. आदरणीय प्रकाशदादा कांबळे, प्राचार्य अशोक कांबळे, साहेब गौतम कांबळे, शिवाजी बेडे हे स्वागत करत आहेत. अशोक कांबळे, अशोक पी कांबळे, याले लगेच टाक. सर्वांना साधू साधू साधू. यानंतर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांचं देखील स्वागत करण्यात येत आहे. स्वागत समितीच्या वतीने, संविधान गौरव समितीच्या वतीने मोहन लोखंडे यांनी स्वागत करण्यासाठी यायचं आहे. मुख्य अधिकारी गुड्डे साहेब पंकज गुड्डे यांचं स्वागत करण्यात आहे. अधिकारी प्रकाशदादा कांबळे, अशोक कांबळे. लक्ष द्या. ओके. त्यानंतर प्रदीप रोडे यांचं देखील या ठिकाणी संविधान गौरव समितीच्या वतीने स्वागत करण्यात हे त्यांची नावं जाहीर करतो जे आमच्या कंबोडिया देशाच्या बौद्ध देशाच्या आले होते. त्या सर्वांनी एकदाच एका राखेने यावं. प्रदीप वीरजी पेठ, मंगलताई बाबुराव मस्के, मंगलताई मस्के, दीपा प्रदीप रोडे, पंडित तुकाराम प्रधान, दशरथ सुंदर, अनिल भक्ते, तुकाराम मगर, लक्ष्मण पंकज कांबळे, डॉक्टर केशव जोदळे, अमरपाली जोदळे, रत्नाबाई बाबू, पंचशीलाबाई सुद्धा निकाल. सर्वाधिक या
आणि आपले जे उपासक आहे पी जी रणवीर, प्रतिभाताई हिवाळे, काकुरे आहे रघुबाई निर्मले, डॉक्टर दुखसुंदर, किशोर नाकारगे, अशोक भांबळे, सरपंच गौरगाव रणवीर, प्रवीण केलकुटे, मोहन जोतळे, मीराबाई बोधक, शांताबाई टेकोळे, संजीवनी आचार्य हे आपले उपासक या मंडळीचं स्वागत करतात. एक लाईन उभ्या राहणार कंपड्यावाली या महिला एक बाजूला, पुरुष मंडळी एक लाईन उभे एवढ्या सारखे पाठीमागे ग्रुप मोठा आहे. हा ते बाहेर येत ना तिकडे. या रेन ते हालत नाही. सर्वांनी खाली बसून या. पाहुणे फार आपल्याला वेळ देऊन काढून आलेले आहेत आपल्यासाठी. आपलं त्यांना काही दोन शब्द आपल्याला ऐकायला पाहिजे. मी साबळेजींना सूचना करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. साबळेजी प्राचार्य केशवराव जोंधळे यांचं स्वागत. आदरणीय रिपब्लिकन नेते प्रकाशदादा कांबळे, नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड, गौतम कालेसर, संविधान गौरव समितीच्या वतीने प्राचार्य डॉक्टर केशवराव जोंधळे यांचा सन्मान करण्यात विद्यमान उत्तम भैया खंडारे, प्राध्यापक गौतम कालेसर, प्राचार्य आम्रपाली जोंधळे, हा दादा इकडं. ओके.
ओके तेवढं पुढे जातात तुमच्या हातात येतो फोटो कॅमेरा तू बोलणार पडतं हां कॅमेरामॅन हां असं आहे कॅमेरामॅन पावसात भिजून झालं मग आशीर्वाद करतो काल वाढदिवस म्हणून आलो समाज कल्याण आयुक्त मान्य राजकीय यांचाही गौरव करण्यात येत आहे. परत एकदा शाळेच्या केंद्रामध्ये सामाजिक न्याय विभागाचं आपण स्वागत करावं. चरण ए चरण सी आवाज बघ ना जरा साहेब इकडे बघा अरे 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 महत्वाचेच काढायचे आमचे फोटो तरी आमच्या हो मध्ये कोणी जरा येऊ आम्हाला डिस्टर्ब करू नका. सगळ्यांचं स्वागत सत्कार स्वीकारला जाईल. मी आधी सांगितलंय कार्यक्रमाचा जरा शिस्त आणि प्रोटोकॉल पाळा. सर्वांच्याकडून स्वागत सत्कार स्वीकारला जाईल. पाहुणे फार महत्वाचे आहेत, फार दूरवरून आलेले आहेत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठी जबाबदारीनं काम पाहत आहेत. आपल्या समाजाचा एक अभिमान आहे. अनिल हे साबळे सरांनी मनोगत व्यक्त करावं. बाकी कार्यकर्त्यांचा खाली बसा, थोडं शिस्त पाळा. सर्वांना प्रेमपूर्वक जय भीम. समस्त विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध थोडं खाली बसा, उभा राहू नका, दरवाजात गर्दी करू नका. आपल्या कार्यकर्त्यांना सूचना आहे. ऑनलाईन कार्यक्रम सुरू आहे. सगळा महाराष्ट्र आपला कार्यक्रम बघू लागलेला आहे. जरा बसा. समस्त विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूज्य भिक्खू संघ आणि या ठिकाणी उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील मान्यवर सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बंधू आणि बहिणी आज या ठिकाणी
बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा यांच्या वतीने बुद्ध धम्म वर्षावास सुसंस्कार पर्वाचं आयोजन केलेलं आहे। या निमित्त आपल्याला जे धम्मदेशना देणार आहे असे वंदनीय पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्त महादेव कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ आजच्या या प्रमुख अतिथींमध्ये ज्यांनी हजेरी लावलेली आहे ते या पूर्णा नगरीचे मुख्याधिकारी माननीय डॉक्टर उत्कर्ष गुप्तेजी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग माननीय राजू हेडगेजी, आमचे मित्र जेबीर प्रतिष्ठान आणि तुलसी शैक्षणिक संकुलाचे प्रमुख आदरणीय प्रदीपजी रोडे सर, जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय कैलासजी शिंदे सर, माझ्या समवेत या ठिकाणी आलेले जालन्यावरून आलेले वृंदावन उपासक आदरणीय कैलासजी कराड सर आणि आपण सर्वच बंधू आणि भगिनी, आजच्या अत्यंत सुंदर सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। मंगलमय वातावरण या आपल्या उपासिका भगिनींनी जे काही बुद्धवंदना आपल्या समोर त्या ठिकाणी सादर केली असे एक मंगलमय वातावरण त्या ठिकाणी तयार झालं आणि मला वाटतं पावसाला देखील आवडलं बनतेजी, पावसाने देखील आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी थोडं स्थळ बदलावं लागलं आणि आपल्याला या ठिकाणी मध्ये यावं लागलं। मला बनतेजीने सांगितलं होतं, काल फोन केला होता, सर आपण वेळेवर या, कार्यक्रम वेळेवर सुरू होईल आणि आमच्याकडं माईकमध्ये वारंवार आम्हाला अनाउन्स करण्याची गरज नाही की कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, आपण लवकर यावं, कार्यक्रमाला सुरुवात होते आपण लवकर यावं असं बनतेजीने सांगितलं आणि बनतेजी त्याची खरंच प्रसिद्धी मी आल्यानंतर बघितलं की पूर्णासारख्या एखाद्या नगर परिषद असलेल्या नगरीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपासक आणि उपासिक आलेले आहेत। मला असं वाटतं आपल्या सर्वांसाठी एक जोरदार टाळ्या, कारण आम्ही बघतो की मोठ्या मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने उपासक त्या ठिकाणी बोलवताना किंवा जमवताना किती आयोजकांची दमछाक त्या ठिकाणी होते हे अनुभव आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे। परंतु पूर्णा ही चळवळीची भूमी आहे। पूर्णा या ठिकाणी धम्माचं त्याला काय म्हणतात एक चांगलं कार्य या पूर्ण या ठिकाणी आहे आणि आपण बघतो आहोत की या ठिकाणी हॉलमध्ये बसायला जागा नाही, एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलेला आहात। मला फार आपण त्या ठिकाणी या निमित्तानं आपलं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी बोलतो। खरं म्हणजे मी काही ओरडत नाही, आमच्या रोडे सर सारखा फोटो काढताना कुणीतरी म्हणाले की रोडे सरांची उंची कमी आहे त्यांना थोडं पुढे उभे करा। मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की लोकी काढताना जरी त्यांची उंची कमी असली तरी शैक्षणिक क्षेत्रात त्यांची उंची फार मोठी आहे आणि जवळपास 20 ते 25 वेगवेगळ्या संस्थांची आज संस्था चालवली आहेत। बंदीजींना सांगितलं आपल्याला मराठवाडाच नव्हे तर पुण्यापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या संस्थांचं जाळं त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि आपल्या उपासकांच्या मुलांसाठी एक चांगलं बेटर एज्युकेशन कसं मिळेल यासाठी ते प्रयत्न करत आहेत। खरं म्हणजे अशा कार्यक्रमात बोलण्याची बंदीची सवय नाही, कारण आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो। आमच्या समोर बसलेले जे काही या ठिकाणी ऑडियन्स असतं ते ऑडियन्स आमच्या शिक्षण क्षेत्रातलं, मग ते मुख्याध्यापक असतील, गटशिक्षणाधिकारी असतील, शिक्षणाधिकारी असतील किंवा अशा आमचे जे काही वेगळा घटक आमच्या समोर असतो आणि शिक्षणा बाबतीत आमचे त्या ठिकाणी बोलत असतो। आज ही काही या ठिकाणी वर्षावासाची सुरुवात होत आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आणि या येऊ घातलेल्या आजपासून सुरू होणाऱ्या वर्षावासाच्या निमित्ताने देखील मी आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो। मित्रांनो, बनतेजी या धर्म कार्यामध्ये आपल्या सर्वांना दीपस्तंभासारखे आहे। 50 वर्ष जवळपास दीक्षा घेऊन बनतेजीने त्या ठिकाणी कमी अधिक 50 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी जोडलेला आहे आणि थोड्या वेळापूर्वीच बनतेजीने आपल्याला सांगितलं की जवळपास 44वा वर्षावास बनतेजी यावेळी त्या ठिकाणी करत आहे। म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर मनावर घेतलं तर धम्म कार्यामध्ये आणि वेगवेगळ्या शहरामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जी काही प्रमुख शहरं आहेत, जी काही प्रमुख नगरी आहेत त्या ठिकाणी बनतेजीनं
कार्याची सुरुवात करून द्यायची. त्या ठिकाणी त्याला चांगलं बळ आलं की त्या ठिकाणी चांगला वेग आला त्या कार्याला की आपल्या एखाद्या भंतीजीला ज्युनियर भंतीजीला त्या ठिकाणी सोपवायचं आणि पुन्हा आपण नवीन ठिकाणी त्या ठिकाणी जायचं आणि पुन्हा त्या ठिकाणी कार्याची सुरुवात करायची आणि पुन्हा त्या ठिकाणाला एक महत्त्वाचं एक मोठं उच्च पदावर त्या ठिकाणी नेऊन ठेवायचं. अशा प्रकारचं काम गेल्या 50 वर्षापासून भंतीजी या ठिकाणी करत आहेत आणि आपण सर्व भाग्यवान आहोत. आपण सर्व खूप नशिबवान आहोत की आपल्याला या उपयुक्त महादेव भंतीजी सारख्यांचे मार्गदर्शन आणि त्यांचे आपल्याला सहवास या निमित्ताने त्या ठिकाणी लाभलेला आहे. म्हणजे आजच्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी सहभागी होता आलं, अत्यंत समाधान भंतीजीच्या निमित्ताने वाटलं. आता खरं म्हणजे आपण या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आहेत. माझे काही चेहरे ओळखीचे आहेत, त्यांचं आपण काही डेसिग्नेशन पण त्या ठिकाणी बघितलं. या महान उपासकांना किंवा जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवून आहे. जसं आता आपण थोड्या वेळापूर्वी इंगोले दाम्पत्याचं या ठिकाणी सत्कार केलं, स्वागत केलं. किती मोठा त्याग आहे म्हणजे धम्मासाठी एखाद्या कुटुंबानं बाकी काहीच ठेवू नये. बऱ्याच वेळेला आपण विचार करतो, बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की आपल्या उत्पन्नाच्या 10% 20% आपण त्या ठिकाणी समाजासाठी दिलं पाहिजे. परंतु या इंगोले दाम्पत्यानं दान देत असताना मागचा पुढचा कुठलाही विचार न करता धम्माला या ठिकाणी भरभरून दान दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं अशा उपवासाच्या जोरावर आपला जो काही धम्म आहे तो प्रचंड वेगाने त्या ठिकाणी पुढे सरकतो आहे. खरं म्हणजे आपल्यासारख्यांना धम्माचं या ठिकाणी महत्व सांगणं म्हणजे सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं आहे. आपण सर्व मंडळी या ठिकाणी इतकं चांगलं त्या ठिकाणी पालन करतात. वंदना आम्ही त्या ठिकाणी बघितली. बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी अशा कार्यक्रमाला यायला वेळ नसतो. मी तर नेहमी म्हणत असतो बंदेजी की आपलं जे काही कार्य चालू आहे ते उपासिकांच्या जोरावर चालू आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो की पुरुष मंडळींना यायला वेळ नसतो, परंतु महिलांची मात्र प्रचंड संख्या असते आणि 2 टाइम विहारात जाणं किंवा किमान रविवारी तरी विहारात जाण्याचं काम आपल्या महिला उपासिका करत असतात. परंतु पूर्णेचा मला त्या ठिकाणी अपवाद वाटला. महिलांची संख्या भले जरी जास्त असली पण चांगल्या लक्षणीय संख्येने पुरुष देखील मंडळी या ठिकाणी आहेत. त्याचं एक मला आता खरं म्हणजे मी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. अत्यंत जिल्हा परिषदेच्या सारख्या शाळेमधून त्या ठिकाणी सुरुवात केली आणि आज राज्य मंडळाचे जे काही विभागीय आमचे मंडळ असतात, राज्यामध्ये आपले 9 विभागीय मंडळ आहेत. त्या मंडळाचा अध्यक्ष होण्यापर्यंत जो काही प्रवास आहे तो प्रवास बाबासाहेबांच्या अनुकंपेमुळे किंवा बुद्धांच्या विचारामुळं मला त्या ठिकाणी या इतक्या उंचीपर्यंत त्या ठिकाणी येता आलं. आणि जे काही शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे आपण बघतो आहोत की गेल्या मागच्या जर आपण इतिहास काढला 100, 150, 200 वर्षापूर्वीपासून तर गोरगरिबांच्या मुलांना, बहुजनांच्या मुलांना, सामान्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून आपण महात्मा ज्योतिबा फुलेंना सुद्धा बघितलं की फार मोठा त्याग या फुले दाम्पत्याने यासाठी केला. ज्यांना कोणाला त्यावेळेला इंग्रजी येत नव्हती, समजत नव्हती, अशा वेळी स्वतः इंग्रजी शिकून 1882 मध्ये हंटर कमिशन ज्यावेळेस भारतात आलं त्या हंटर कमिशन समोर ज्योतिबा फुलेंनी त्यावेळेला साक्ष देऊन त्यांना विनंती केली होती की जोपर्यंत भारतात तुम्ही मोफत आणि सक्तीचं शिक्षण सुरू करणार नाही तोपर्यंत भारतामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होणार नाही. त्यावेळेस केलेली मागणी आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे जवळपास मागणी केल्यापासून 125 वर्षांना आपल्याला भारताचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करायला आपल्यासाठी गेले. म्हणजे एवढी काळाच्या पुढे चालणारी माणसं होती, एवढी शिक्षणाला महत्व देणारी माणसं होती. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्यावेळेला महात्मा फुले नव्हते. 1890 मध्ये त्यांचं निधन झालं. परंतु महात्मा फुलेंचं काम एवढं मोठं होतं, त्यांचं कार्य आणि त्यांची महती एवढी मोठी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना त्यांच्या पश्चात गुरु मानलं. आणि आपण बघतो की डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा शिक्षणासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यम असेल किंवा महाराष्ट्रावर सिद्धार्थ एज्युकेशन कॉलेज असतील या माध्यमातून त्यांनी किती मोठं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. राजर्षी शाहू आपण नेहमी शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्राचा आपण काय म्हणतो, बऱ्याच लोकांच्या पोटात उत्तर की हे बोलताना काय करतात फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांचाच महाराष्ट्रात बाकीचं योगदान नाही का. तर एक विशिष्ट प्रवर्गाची काही शिक्षण असेल किंवा इतर सर्व क्षेत्रांवर जी काही त्यांची पकड होती ती पकड जर ढिली करायची असेल तर आपण बहुजनांच्या लोकांना शिक्षण दिलं पाहिजे हे जाणून या
महर्षी लोकांनी शिक्षणासाठी काम केलं. आपण शाहू महाराजांचं नाव काय घेतो तर शाहू महाराजांनी फक्त आरक्षणाचा गणक त्यांना असं एवढं होतं की यांच्या काळामध्ये आरक्षण सुरू केलं, परंतु शिक्षणाचं महत्व छत्रपती शाहू महाराजांनी जाणलं आणि 1920 मध्ये जो पालक आपल्या मुलाला शाळेत पाठवणार नाही त्याला त्यावेळेला 1 रुपये दंडाची शिक्षा करण्यास केली शाहू महाराजांनी. म्हणजे शिक्षणाला इतकं महत्व देणारी ही माणसं त्या ठिकाणी होती, म्हणून आज आपण एवढे लोक त्या ठिकाणी शिक्षित झालो. गाडगे बाबा म्हणजे गाडगे महाराजांसारखी माणसं जी अशिक्षित होती, पण ती अशिक्षित माणसं एखाद्या ठिकाणी गेली, गाव तिथलं साफ करून झालं, रस्ते साफ केले, नाल्या साफ केल्या आणि संध्याकाळी जे काही कीर्तन भजन सांगायचे त्या माध्यमातून शिक्षणाचे महत्व सांगायचे. म्हणजे आपण हा जो काही प्रवास बघितला, महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आपले कर्मवीर भाऊराव पाटील असतील, या सर्वांनी कसला खाल्लेले आहे, कशासाठी खाल्लेले आहे, तुम्हा आम्हा लोकांना त्या ठिकाणी शिक्षण मिळावं म्हणून या कष्टा त्यांनी खाल्लेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपली पहिलीची काही 70ची पिढी असेल, 80ची पिढी असेल, आपले लोक नशिबवान होते. किमान जी पहिली पिढी 7वी शिकली, 10वी पर्यंत शिकले, कोणी 12वी पर्यंत शिकले, त्यांना क्लास 3च्या का असेना, क्लास 4च्या का असेना, त्यांना नोकऱ्या मिळाल्या आणि किमान एक कुटुंब आणि त्यांच्या अवतीभोवती पुतणे असतील, भाची असतील, आणखी कोणी असतील त्या ठिकाणी त्यांना शिक्षणाची संधी मिळाली. परंतु आज आपण बघत आहोत की परिस्थिती दिवसेंदिवस फार बदलत चाललेली आहे. 1991 नंतर उदारीकरण असेल, खासगीकरण असेल, जागतिकीकरण असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण बघत आहोत की पूर्वी उलटा प्रवास होता. इंदिरा गांधीच्या काळात आपण बघितलं तर राष्ट्रीयकरण करण्याचा तो ट्रेंड त्या ठिकाणी होता. बँकांचं राष्ट्रीयकरण असेल, मोठमोठ्या कंपन्यांचं राष्ट्रीयकरण असेल, आणखी वेगवेगळ्या मोठ्या संस्थांचं राष्ट्रीयकरण असेल. त्यांनी राष्ट्रीयकरण यासाठी केलं की गोरगरिबांना त्या ठिकाणी प्रवेश मिळावा, गोरगरिबांना त्या ठिकाणी संधी मिळावी. परंतु अलीकडच्या काळात आपण बघत आहोत की झपाट्याने खासगीकरण त्या ठिकाणी होत आहे. जे नफ्यात असलेले उद्योग असतील, चांगले चालत असलेले उद्योग असतील, त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी खासगीकरण होत आहे. मग आपल्या ज्या पुढच्या पिढ्यांचं काय होणार याची काळजी आपल्याला करणं त्या ठिकाणी लागली पाहिजे. म्हणजे 70चं दशक, 80चं दशक ठीक राहिलं. आता आपण म्हणत आहोत की शिक्षण आता आपल्या समाजामध्ये पण खूप आहे. जे बहुजन समाज आहे तो पण शिक्षण त्या ठिकाणी घेत आहे, आपली प्रगती करत आहे. परंतु भविष्यात जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर नोकऱ्या आता इथून पुढे नोकरीची आस त्या ठिकाणी बिलकुल राहिली नाही. कारण नोकऱ्या तुम्ही बघता की एखादी जाहिरात आली असेल तर ती जाहिरात येण्यापासून तर त्याची मुलाखत घेऊन त्याची निवड करेपर्यंत 2-2, 2.5 वर्ष त्या ठिकाणी जातात. कोर्ट मॅटर होतात आणि त्या कधी त्या परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जातात, कशा मॅनेज केले जातात हे पण आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. मग आपले मुलं तयार झाले पाहिजेत उद्याच्या स्पर्धेसाठी, त्यासाठी आपण शिक्षण दिलं पाहिजे. आपल्याला फक्त BA झाला, BSc झाला, B.Com झाला एवढं प्लेन शिक्षण घेऊन आपल्याला चालणार आहे का? काल CA चे रिझल्ट लागले, काल कशाला दरवर्षी CA चे रिझल्ट लागतात. तुम्ही जरा एकदा यादी वाचून बघा, एका विशिष्ट समाजाचं प्राबल्य CA ची परीक्षा वगैरे आपल्या समाजातलं कुणी तुम्हाला शोधून आपले नाव सापडणार नाही अशी परिस्थिती आहे. जी मोठमोठी क्षेत्र आहेत, UPSC चे निकाल लागतात, IAS परीक्षेचे निकाल लागतात, IPS चे निकाल लागतात. आपण बघतो ज्यावेळेस UPSC चे निकाल लागले याचे काही 23-25 सर्व्हिसेस आहेत. त्या सर्व्हिसेस मध्ये आपल्याच्या मुलांना बघण्यासाठी आपल्या त्या ठिकाणी मुलांची संख्या आपले म्हणजे काय आपण बघतो आहोत की ज्यांना खरी गरज आहे दमाची, ज्यांना खरी गरज आहे दमाचं आचरण करण्याची, की आज मुलं आपले काय करत आहेत